400 पार यांना का हवं आहे, संविधान बदलायचं आहे, ते आम्ही बदलू देणार नाही, कारण त्यामुळे SC ST OBCचं जे आरक्षण आहे ते पूर्णपणे संपून जाईल आणि म्हणून लोक एकत्र आले आणि एवढा मोठा विजय आपण प्राप्त करू शकतो. आणि म्हणूनच आज ही निवडणूक मी नाही लढत आहे, आज ही निवडणूक जनता माझ्याकरता लढत आहे. हाच माझ्याकरता खूप मोठा एक सांत्वना आहे. मी ऑलरेडी एक डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवलेला आहे. माझे मित्र आहेत MSEBचे ED, त्यांच्यासोबत बसून पूर्ण तयार आहे. विजय झाला आणि आमची सरकार बसली तर उमरेड क्षेत्रामध्ये पॉवर प्लांट आल्याशिवाय राहणार नाही, याचं वचन मी जनतेला देत आहे. नमो बुद्धाय, जय भीम, नमस्कार. लॉर्ड बुद्धा चॅनलतर्फे मी आहे रत्नाकर मोळीक. विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल हा वाजलेला आहे. त्यातल्या त्यात नेते, त्यांचे कार्यकर्ते सगळे उत्साहाने कार्यक्रमाला लागलेले आहेत. नेता कसा असावा याची व्याख्या विविध असू शकते, पण कधीकधी जेव्हा लोक आपला नेता निवडतात, लोकांना जेव्हा दिसतं की ह्या व्यक्तीने आपल्यासाठी खूप काही कार्य केलेलं आहे आणि वर्षानुवर्ष कार्य केलेलं आहे आणि आता हाच आपला उमेदवार असला पाहिजे, असं जेव्हा होतं आणि त्याची परिणिती जेव्हा पॉझिटिव्ह येते, असे नेते आज आमच्यासोबत आहे. मी गोष्ट करतो आहे उमरेड विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे उमेदवार संजयजी मेश्राम. आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. संजयजी, सर्वप्रथम तर लॉर्ड बुद्धातर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा. नमो बुद्धाय, जय भीम. जय भीम. आणि आजच आपला फॉर्म वगैरे भरून झाला आणि आता जय्यत तयारीला लागला आहे. जी. तर हा प्रवास 15 वर्षापासूनचा आतापर्यंत काय लोकांना सांगाल? जी. सगळ्यांना सप्रेम जय भीम. खऱ्या अर्थाने माझ्या राजकारणाची सुरुवात 2009 पासून सुरुवात झाली, जेव्हा मुकुलजी वासनिक इथून खासदार म्हणून निवडून आले आणि उमरेड विधानसभेमध्ये त्यांना मतदान फार कमी होतं. तर तो कमी मतदान कसा वाढवायचा या दृष्टिकोनातून मी माझे प्रयत्न सुरू केले आणि 2012-13मध्ये रोटरी गव्हर्नर होतो. ते रोटरी गव्हर्नरशिप करत असताना अनेक सामाजिक कार्य या क्षेत्रामध्ये मी केले आणि अनायासे 2009मध्ये लढलेला उमेदवार जेव्हा पक्ष सोडून गेला तेव्हा ती संधी माझ्याजवळ आली आणि मुकुलजींनी आपला आशीर्वाद देऊन मला तिकीट दिली. पण त्यावेळेस माझा सामाजिक काम जरी खूप जास्त होतं, पण राजकीय वर्तुळामध्ये माझा काहीही अनुभव नव्हता. मी कोणत्याही निवडणूक लढवली नव्हती, कारण जर तुम्हाला नेता बनायचं असतं तर तुम्हाला निवडणुका लढवाव्या लागतात, लढावी लागत नाही. आणि म्हणूनच 2014मध्ये माझ्या विरोधामध्ये बंडखोरी झाली. बंडखोरी झाल्यानंतर SC समाजाचे पूर्ण मतं BSPकडे गेले आणि त्यामुळे एक मोठा अनुभव माझ्या पाठीशी आला की निवडणुकीमध्ये लढायचं असेल तर आपल्याला राजकीय वर्तुळामध्ये जावं लागणार आहे. आणि मग हारल्यानंतरसुद्धा मी जमिनीवरती सेवा सहकारीपासून सुरुवात केली, त्यांचे इलेक्शन्स लढवले आणि त्यानंतर मग मी जिल्हा परिषद लढवल्या, पंचायत समिती लढवल्या, बाजार समिती लढवल्या आणि त्यानंतर जो अनुभव माझ्या पाठीशी आला आणि माझी सामाजिक सेवा याचा प्रवास मी पुढच्या 5 वर्षापर्यंत सुरू ठेवला. 2019मध्ये मला खूप अपेक्षा होती की पक्ष मला तिकीट देईल, पण पक्षाचा जो पराभव महाराष्ट्रामध्ये झाला आणि फक्त एकच सीट चंद्रपूरवरून निवडून आली धानोकर साहेबांची, त्यामुळे पक्षाचं मनोबल पूर्णपणे तुटून गेलेलं होतं. पण त्यावेळेस राजू पारवे साहेबांनी पक्षाच्या वरिष्ठ लोकांशी, बाकी लोकांशी संपर्क साधून ती सीट मिळवून घेतली आणि माझ्यासमोर एकच प्रश्न होता की त्यांनी माझ्या विरोधामध्ये बंडखोरी केली तर मी विरोधामध्ये बंडखोरी करायची का. पण काँग्रेसचा एकनिष्ठ पदाधिकारी असल्यामुळे मी तो पराभव किंवा ती जी संधी आहे ती आपल्याला नाही मिळाली, पण काँग्रेसचा उमेदवार इथून निवडून यायला पाहिजे, कारण 10 वर्षापासून सुधीर पारवे साहेब निवडून येत होते आणि आपला माणूस निवडून यायला पाहिजे काँग्रेसचा, म्हणून मी त्यांना जाहीर समर्थन दिला आणि 26,000 SCचे मतं त्यांना मिळाल्यामुळे त्यांचा विजय झाला आणि ते आमदार झाले. हा प्रवास 2019पर्यंतचा होता. 19 ते 24पर्यंत त्यांनी कोणतंही लक्ष संघटनेकडे दिलं नाही आणि त्यामुळे लोकांमध्ये खूप असंतोष पसरला आणि त्यावेळेस लोक माझ्याकडे यायला लागले आणि त्यांची सेवा मी अविरत सुरू ठेवली. यावेळेस 2024च्या
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी पक्षबदल केला, राजू पारबेजींनी पक्षबदल केला आणि शिंदे शिवसेनाकडून त्यांनी लोकसभा लढवली. पण जनता सुज्ञ आहे, त्यांना माहिती असते ज्या पद्धतीने काहीही न करता त्यांना त्या जनतेने आपल्या डोक्यावरती बसवलं होतं, तेव्हाच त्यांनी या विधानसभेमध्ये 15,000ची लीड मायनस लीड त्यांना दिली आणि 15,000चा विजय त्या क्षेत्रातून 15,000ची लीड या क्षेत्रातून काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाली. आणि लोकांनी दाखवून दिलं की जेव्हा ते ठरवतात तेव्हा कोणताही माणूस असो ते नेत्यांचं ऐकत नाही. कारण ही जी लोकसभेची निवडणूक होती, ही निवडणूक लोकांनी आपल्या खांद्यावरती घेतली होती. किती जागृत झालेली होती. जो नॅरेटिव्ह सेट झाला होता तो होता 400 पारचा. 400 पार यांना का हवं आहे? संविधान बदलायचं आहे, ते आम्ही बदलू देणार नाही, कारण त्यामुळे SC ST OBCचं जे आरक्षण आहे ते पूर्णपणे संपून जाईल. आणि म्हणून लोक एकत्र आले आणि एवढा मोठा विजय आपण प्राप्त करू शकलो. त्यानंतर लोकांमध्ये चर्चेचा विषय निघाला की अनेकदा आपण लोकांना संधी दिलेली आहे आणि लोक पळून निघून जातात. पण मेश्राम साहेब मागच्या 15 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. त्यांचा अधिकार या सीटवरती आहे, म्हणून त्यांना सीट मिळावी आणि त्यांना आपण न्याय देऊ असा नॅरेटिव्ह सेट पूर्ण विधानसभेमध्ये झाला. मी काहीच प्रचार केला नाही. प्रचार लोकांनीच केला. आपसामध्ये बोलून त्यांनी मनामध्ये ठरवून टाकलं की नाही, यंदा मेश्राम साहेबांना तिकीट मिळायला पाहिजे. आणि ते होत असताना जेव्हा तिकिटीचा वाद एकदम शिखरावरती पोचला, जिथं 3 आपल्या ज्या लिस्ट आहेत त्याच्यामध्ये माझं नाव नसताना खूप अस्वस्थता पूर्ण विधानसभेमध्ये झाली. लोकांना वाटलं मेश्राम साहेबांना मिळायलाच पाहिजे आणि त्यांच्या प्रार्थनेला परमेश्वरांनी एक्सेप्ट केलं आणि मला ती सीट झाली. आणि म्हणूनच आज ही निवडणूक मी नाही लढत आहे, आज ही निवडणूक जनता माझ्याकरता लढत आहे. हाच माझ्याकरता खूप मोठा एक सांत्वना आहे की आज मी त्यांचा विश्वास प्राप्त करू शकलेलो आहे. त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही याचीच खात्री लोकांना असल्यामुळे आज आम्ही जो फॉर्म भरला त्यावेळेस आमच्या 3,000 लोकांनी उपस्थिती दर्शवली आणि त्यासोबतच जो उत्साह त्यांच्यामध्ये आहे, मला खात्री आहे की यंदा विजय आम्हीच मिळवू. अगदी बरोबर बोललात मेश्राम साहेब. मी एक आठवण आपल्याला करून देऊ इच्छितो. लोकसभेच्या ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस आम्ही लॉर्ड बुद्धाच्या मार्फत जेव्हा इथे आम्ही कार्यक्रम घेतला होता, एक डिबेट घेतली, त्यावेळेस उमरेडच्या सर्व जनतेने, सामान्य माणसांमध्ये आम्ही गेलो होतो. त्यांनी आपसुकच मनातून म्हटलं होतं की आम्हाला आमचा नेता संजय मेश्रामसारखा पाहिजे, कारण तो जनमानसात मिसळतो आणि आमचे प्रश्न समजून घेतो आणि त्यांना जर उमेदवारी मिळाली तर उमरेडचं आणि उमराड विधानसभा क्षेत्राचं नक्कीच भलं होईल. ह्या जनतेसाठी, ह्या उमरेडच्या जनतेसाठी आपण विजयी झालात आणि तो विजय दृष्टिक्षेपात आहेत, तर आपण उमरेडच्या जनतेसाठी काय अशी आखणी करून ठेवलेली आहे? बघा, या क्षेत्रातले 15 वर्षापासून इथं या क्षेत्रामध्ये फिरत असताना प्रत्येक गावाची काय समस्या आहे याची जाणीव मला आहे. पण ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला कराव्या लागतील त्यापैकी रोजगार हे खूप महत्त्वाचं आहे. मागच्या 15 वर्षामध्ये या क्षेत्रामध्ये एकही स्थानिक रोजगार तयार नाही झाला आणि त्यामुळे एक 15 वर्षाचा मुलगा आज 30 वर्षाचा झाला आहे. त्याची अख्खी पिढी बेरोजगार झालेली. अनेक राजकारणी प्रयत्न झाले, रोजगार मेळावे झाले, लोकांना नोकऱ्या देण्यात आल्या. आपल्या पुण्याला, औरंगाबादला 15,000ची नोकरी. बाहेर जाऊन 15,000ची नोकरी करताना 5,000 राहण्याकरता लागतात, 5,000 जेवणा खावण्याकरता लागतात, 2-3 हजार फिरण्याकरता लागतात, येण्या जाण्याकरता. आपल्या हातात काहीच राहत नाही, तर आपण इथं का काम करावं असं अनेक आमचे जे युवक आहेत तिथं गेलेले ते 4-6 महिन्यामध्ये परत आलेले आहे. खरी जी बाब आहे, इथं स्थानिक रोजगार तयार व्हायची. स्थानिक रोजगार तयार करण्याकरता आपल्याकडे काय गोष्टी उपलब्ध आहेत. आपल्याकडे WCLचा कोळसा उपलब्ध आहे. WCL दरवर्षी 400 कोटीचा रॉयल्टी महाराष्ट्र सरकारला देतं. आपण आपल्या क्षेत्रामधून ही रॉयल्टी जात आहे. कमीत कमी 50% रॉयल्टी आपल्या क्षेत्राला मिळायला पाहिजे, जेणेकरून दर महिन्याला 20 कोटी रुपये आपल्या क्षेत्राच्या विकासाच्या कामाकरता उपलब्ध राहतील. ही पहिली बाब आहे.
दुसरी बाब आहे की जरी आपल्याला पैसा मिळाला पण आपल्या मुलांना रोजगार मिळणं तेवढंच आवश्यक आहे. तेव्हा इथला कोळसा इथल्याच पॉवर प्लांटमध्ये जर आपण वापरला आणि त्यामुळे त्या पॉवर प्लांटच्या माध्यमातून 3-4 हजार मुलांना जर आपण नोकरी देऊ शकलो तर त्यापेक्षा चांगलं काम होणार नाही. याची तयारी मी खूप आधीपासूनच सुरू केली होती. मी ऑलरेडी एक डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवलेला आहे. माझे मित्र आहेत MSEBचे AD, त्यांच्यासोबत बसून पूर्ण तयार आहे. विजयी झाला आणि आमची सरकार बसली तर उमरेड क्षेत्रामध्ये पॉवर प्लांट आल्याशिवाय राहणार नाही याचं वचन मी जनतेला देत आहे. कुठे ना कुठे आपल्या बोलण्यातून हे जाणवतं आणि प्रकर्षाने मी जनतेला आणि उमेदवारांना सांगू इच्छितो की जेव्हा उमेदवार हा उच्च शिक्षित असतो आणि त्याला जाण असते आपल्या परिसराची, त्यावेळेस तो पुढं अभ्यासू आणि प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून जेव्हा कार्य करतो तर त्याला यश हे नक्कीच मिळणार असते. अजून एक प्रश्न जे आहे जाण्यापूर्वी आपल्याला विचारायचा आहे, उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये महिलांचा देखील जोर जास्त आहे. महिलांनाही संजयजी मेश्रामकडनं भरपूर अपेक्षा आहे. त्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी काय आहे आपल्याकडे? बघा, महिलांचा आता जी महाराष्ट्राचं राजकारण आहे ते खूपच गलिच्छ झालेलं आहे आणि त्यामुळे या महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेशमध्ये जी होती ती इथं लागू करायचा प्रयत्न केला आणि पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये टाकले. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्राची जनता जी आहे ते पुरोगामी विचार ठेवणारी जनता आहे. हा जो प्रदेश आहे तो उन्नत का आहे? कारण हे बाबासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू यांची भूमी आहे आणि म्हणून इथले लोक जे आहेत ते पुरोगामी विचाराचे आहेत. ते या सगळ्या आपल्या ज्या स्कीम्स आहेत त्याच्या बळी पडत नाही. मी अनेक महिलांना विचारलं, त्यांनी सांगितलं की हा पैसा ते आपल्या खिशातून देत नाही आहेत, ते आपल्या खिशातून देत नाही, हे आमचाच पैसा आहे आणि हा पैसा आम्हालाच परत करतायत. पण हे परत करत असताना महागाई वाढून आमच्या खिशातूनच पैसे 5,000 रुपये काढतायत, अशी अनेक ठिकाणी बाब मला ऐकायला मिळाली आणि तोच मुद्दा सगळ्यांपर्यंत हे आहे. आणि राहिला प्रश्न त्यांच्या रोजगाराचा. वणीला जाणाऱ्या बाया आहेत, इथं महिला चांगल्या युवा महिला आहेत पण त्यांना हाताला काम नाही आहे. मी अनेक जे पक्ष आहेत इथं किंवा अनेक जे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत त्यांच्याशी चर्चा केली. स्वरोजगाराच्या दृष्टिकोनातून आपण एमगिरी म्हणून एक संस्था आहे, ती आहे वर्धेला, महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च, त्या माध्यमातून या महिलांना एक त्याचं उदाहरण आहे, चंद्रपूरला खूप मोठं उदाहरण आहे, LED लॅम्प कसे तयार करायचे. कारण महिलांकडे स्किल सगळं असतं पण त्यांच्याकडे भांडवल नसते आणि मार्केटिंगचं स्किल नसतं. आपण त्यांना रॉ मटेरियल पुरवून करायचं, त्यानंतर त्यासोबतच त्यांना मार्केटिंग काय करायचं, म्हणजे त्यांनी फक्त ते बल्ब तयार करायचे आमच्यापर्यंत द्यायचे, त्याची मार्केटिंग आम्ही करू म्हणजे, आणि त्यांना त्यांच्या हाताला काम मिळेल, रोजगार मिळेल, ही एक मोठी स्कीम आम्ही त्या महिलांकरता राबवणार आहोत. तर आम्ही चर्चा करत होतो संजय मेश्रामजी, जे काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे उमरेड विधानसभाचे उमेदवार आहेत. आधी जसं मी सांगितलं की उमेदवार हा जनता ठरवत असते आणि संजय मेश्रामजी हे जनतेने ठरवलेले उमेदवार आहेत. समाजकारण करता करता, लोकांच्या हितासाठी काम करता करता आज 15 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी समाजहितासाठी जपलेला आहे आणि आज कुठेतरी त्यांच्या यशाचा चीज म्हणून काँग्रेस पक्षातर्फे त्यांना तिकीट देण्यात. मी राजकारणामध्ये आलो, तुम्ही समाजकारणी आहात, राजकारणी नाहीत, असा प्रश्न अनेकांनी मला केला. मी माझ्या व्यवसायामध्ये 5 लाख रुपये महिना कमवत होतो. मी रोटरी गव्हर्नरमधून मला नाशिकपासून गोंदियामध्ये 700 कोटीच्या माणसाला तो 2:30 वाजता मला रिसीव्ह करायला नाशिक स्टेशनवर यायचा, एवढा सन्मान मला मिळालेला आहे. तेव्हा फक्त सन्मानाची आणि पैशाची गोष्ट नव्हती. मी रोटरी गव्हर्नर म्हणून 5 कोटीचे प्रोजेक्ट करू शकलो एका वर्षामध्ये. आपल्याला जर आपल्या सेवेचं स्तर वाढवायचं असेल, 50 कोटी 500 कोटीचे जर प्रोजेक्ट करून लोकांना रोजगार मिळवून द्यायचा असेल तर तो फक्त राजकारणाच्या माध्यमातूनच होऊ शकते. म्हणून मी या मार्गाला लागलो आणि आज 15 वर्षानंतर ही संधी माझ्याकडे येणार आहे असं दिसतं आहे. म्हणून आधीच मी सगळ्या या विधानसभेच्या जनतेला आधीच त्यांचा आशीर्वाद मला प्राप्त झाला आहे, याकरता त्यांचा आभार मानतो. आणि दुसरं हे सांगतो
की या विधानसभेची जनता जी आहे ती न्यायप्रिय आहे. जेव्हा कोण एखादा माणूस या विधानसभेमध्ये काम करतो आणि सतत या विधानसभेच्या लोकांचे प्रश्न सोडवत असतो, त्याला न्याय देण्याची भूमिका या आपल्या जे उमरेड मतदारसंघाची जनता करत असते. याचं एक उदाहरण इटकेलवार साहेबांचं आहे. 15 वर्ष त्यांनी सतत सेवा या भागामध्ये केली आणि शेवटी लोकांनी मोठ्या मतांनी त्यांना निवडून दिलं. तसंच प्रेम आणि न्याय यंदा मला जनतेकडून मिळणार आहे, म्हणून जनतेचा मनापासून आभार. हे करत असताना शेवटी लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये मतदान हे खूप महत्त्वाचं असतं. बाबासाहेबांनी इंग्रज जेव्हा जात होते तर इंग्रजांनी सांगितलं की हे अनाडी लोक आहेत तुमचे, ते मतदान करू शकणार नाही. पण बाबासाहेबांनी म्हटलं की आमच्या लोकांमध्ये बुद्धिमत्ता आहे की ते कोणाला मतदान कसं करायचं याचा, आणि म्हणूनच आज अंबानीलाही एका मताचा अधिकार आहे आणि जनतेला एका मताचा अधिकार आहे. त्या मताचा वापर किंवा गैरवापर करू नका. पैसे घेऊन आपलं मत विकू नका. कारण तुम्ही आज पैसे 500-1000 रुपये घेऊन जर मतं विकले तर तुम्हाला 5 वर्ष तुमच्याकडून 5,000 10,000चा लॉस होईल. आणि म्हणूनच पैशाचा व्यवहार मताकरता पैशाकरता आपलं मत विकू नका. तुम्ही सुज्ञ लोक आहात. जो माणूस आपल्याकरता या विधानसभेमध्ये काम करू शकेल, सतत राहू शकेल, याकडे लक्ष देऊन तुम्ही मतदान करा. एवढंच आव्हान मी उमरेड विधानसभेच्या जनतेला करतो आहे. जनता सब देख रही है. जे काही आता आम्ही चर्चा केली संजय मेश्रामजीसोबत, त्यावरून मला हे कळलं. आणि खरोखर जनतेचं देखील हे काम आहे की 20 तारखेला 20 नोव्हेंबरला जे मतदान होणार आहे, सर्वांनी आपल्या घराच्या बाहेर निघावं आणि सरकार स्थापन करण्यासाठी योग्य त्या उमेदवाराला नक्की निवडून द्यावं. आज लॉर्ड बुद्धाच्या मार्फत आम्ही संजय मेश्रामजींना परत एकदा त्यांच्या विजयी होण्यासाठी शुभेच्छा देतो. खूप खूप आभार सर. नमो बुद्धाय. जय भीम.